ही छोटी डस्टबिन घेतलेली आहे किचन जवळ ठेवायसाठी, बेसिन जवळ ठेवायसाठी किचनच्या. आणि हे एक घेतलेली आहे, ही कुंडी एक घेतलेली आहे. याच्यामध्ये मी कढीपत्त्याचं झाड लावणार आहे. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे. मी साक्षी तुमच्या सर्वांचं सर्वात अगोदर तर खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल, खूप मजेत असाल. आणि आज सगळ्यात खास दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. आज सर्वांना सुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. आम्ही शिफ्टिंग करणार आहोत, जसं की मी तुम्हाला मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. आणि त्याआधी आज एक खूप वाईट गोष्ट, वाईट बातमी सकाळी समजली, ती तुम्हाला सांगते. ते म्हणजे बाबांचा मोबाईल हरवला. अक्कलकोटला दर्शनासाठी जात होते ते दोघं, तेव्हा त्यांचा मोबाईल हरवला. सो मला खूप सकाळपासून खूप वाईट वाटतं त्याच्याबद्दल. तर आपण काय करू शकतो, एकदा मोबाईल हरवला की हरवला, तो परत सापडत नाही. आपल्याला माहिती आहे, फक्त आयफोन असेल तर सापडण्याची शक्यता आहे. चला आपण याच्याकडे वळूया. तर मी शिफ्टिंगसाठी आता इथं आम्ही वाघोलीत राहतो, तिथं छोटीच गॅलरी भेटलेली आम्हाला. तर त्याच्यामध्ये मी जास्त काही प्लांट्स लावलेले नाहीत, फक्त तुळशीचं तेवढं झाड लावलेलं आहे, रोप आहे छोटं. आणि बाकी लावले होते ते पण काही मनाने खराब करून टाकले, काही असेच गावाकडे गेल्यानंतर खराब झाले. त्याच्यामुळे आता तिकडं मी विचार केलाय की छान गॅलरी बघायची आणि मस्त कोथिंबीर, कढीपत्ता, असे बेसिक जे आहेत ना, जे म्हणजे बाहेर आपल्याला थोड्या अमाऊंटमध्ये जे आपल्या किचनमध्ये वापर होतो ज्याचा दररोज, जसं की कोथिंबीर, कढीपत्ता. आमच्याकडे फ्रीज नाही आहे, त्याच्यामुळं तात्पुरतं थोडं लागतं, त्याच्यामुळं मी ते लावणार आहे. तर त्याच्यासाठी मी काही कुंड्या वगैरे घेतल्यात, ते तुम्हाला दाखवते. आणि शिफ्टिंग आम्ही ह्याच्यासाठी करणार आहोत की यांची जॉब चेंज झालेली आहे, यांनी तिकडं जॉब बघितलेली आहे. त्याच्यामुळे आता आम्ही इकडून जवळपास वाघोलीत आम्हाला 3 वर्ष झाले. 3 वर्ष आम्ही राहिलो वाघोलीतला, खूप छान अनुभव होता आमचा. तर आता आम्ही लवकरच तिकडे शिफ्ट होणार आहोत. सगळे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत शेअर करत जाईन. आपले व्हिडिओ बघायला विसरू नका. आता इथून पुढे खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत. आणि रूमही मी अजून काही बघितलेली नाहीये, बघायची आहे आम्हाला. तर तेही मी तुमच्यासोबत अपडेट लवकरच शेअर करेल नक्की. आणि चला तर मग आपण बघूया. काल मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रत्येक वस्तू फक्त 24 रुपीजला होती. मी खूप दिवस झालं त्याची रील बघितली होती, बट मला विश्वास बसत नव्हता की बाबा खरंच असं असेल म्हणून. तर काल गेले बघितले तर खरंच असं होतं. आणि तिथून मी बऱ्याचशा मला ज्या आवडल्या, ज्यांची क्वालिटी मला वाटली बरी आणि मला ज्या कामाच्या वाटल्या, त्या वस्तू मी घेतलेल्या आहेत. बाकी भरपूर वस्तू होत्या तिथं एक्सप्लोर करण्यासारख्या. तर मी तुम्हाला एक एक करून दाखवते काय काय घेतले ते. आणखीन मला खूप कामं आहेत, जसं की ह्या घरातलं जे काही म्हणजे खराब झालेलं आहे ते सध्या इथंच काढून टाकून देणं, कारण त्याला तिकडं नेण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. तर बाकीचं पण मला थोडंसं नीटनेटकं करायचं आहे. तर त्याआधी तुम्हाला हे दाखवून देते मी सगळं. प्रत्येक वस्तू 24 रुपयाला घेतलेली आहे, मोठी लहान कोणतीही असं ना. तर हा डबा घेतलेला आहे. याची क्वालिटी मला स्पेशली खूप छान वाटली, तुम्हाला दाखवते मी ओपन करून. याची 4 बाजूने ओपन करता येतं याला. हे बघा, छान वाटली, म्हणजे प्रीमियम क्वालिटी वाटली मला, त्याच्यामुळं हा परचेस केला मी. एक डबा घेतलेला आहे. आणि हे घेतलेलं आहे बाल्कनीत झाड लावण्यासाठी. याच्यामध्ये मी मनी प्लांट लावणार आहे असं विचार केलेला आहे मी. प्रत्येक डेकोरेशनची सिरीज तुमच्यापर्यंत मी पोचवत जाईल, तुम्ही नक्की चेक करा, तुम्ही नक्की बघत जा. आणि याच्यामध्ये लावणार आहे मनी प्लांट मी, बाल्कनीत लावणार आहे. त्याच्यानंतर हे थोडं लागणार होतं मला, त्याच्यामुळे घेतलंय मी. हे होतं घरी ऑलरेडी, पण खराब झालेलं होतं, त्याच्यामुळे घेतलंय. आता तिथं गेल्यानंतर फ्लॅट क्लीन करून तर भेटेल, पण आपल्या परीने आपण परत एकदा क्लीन करणं गरजेचं आहे. आणि हे घेतलेत, हे 4 छोटे छोटे डबे आहेत. हे 1 2 3 4. हे म्हणजे आपण कुठं ट्रॅव्हलिंगसाठी चाललो तर चपातीवर शेंगदाण्याची चटणी घेऊन जाण्यापेक्षा ह्याच्यात घेतली की म्हणजे कसं चपाती पण खराब होत नाही आणि लोणचं वगैरे आपण शक्यतो घेऊन जातो. तर हे त्याच्यासाठी मी स्पेशली तो विचार करून मी घेतलेले आहे ते. आणि ही छोटी डस्टबिन घेतलेली आहे किचन जवळ ठेवायसाठी, बेसिन जवळ ठेवायसाठी किचनच्या. आणि हे एक घेतलेली आहे, ही कुंडी एक घेतलेली आहे. याच्यामध्ये मी कढीपत्त्याचं झाड लावणार आहे, त्याच्यासाठी ही घेतलेली. आणखीन घेणार आहे, आता तात्पुरतं इतकं घेतलंय कारण शिफ्टिंगसाठी परत प्रॉब्लेम व्हायला नको ना. ही एक पायपुसणी घेतली, ही पण 24 रुपीजलाच होती. असंच घेतली, म्हणले कुठे वापरात आली तर तिकडे गेल्यानंतर. आणि हे मी कानातले ठेवण्यासाठी घेतले, हे पण 24 रुपीजला आहे. सिरियसली म्हणजे मला काही गोष्टी तिथल्या बऱ्या वाटल्या, काही गोष्टी तितक्या नव्हत्या, पण काही गोष्टी होत्या ओके.
हे असं ओपन होतं. कानातले किंवा काही दुसऱ्या वापरासाठी येईल असंच मला वाटलं, आवडलं मला. आणि क्वालिटी पण चांगली आहे त्याच्यामुळे मी परचेस केलं. आणि हे मी माझ्या आजीसाठी घेतलेले आहे, म्हणजे तिला मोबाईल ठेवायसाठी घेतलेले आहे. हे पण 24 रुपीजलाच भेटलं मला. हे बघा. आणि हे स्क्रबर्स घेतलेले आहेत. तब्बल मी ह्याच्यातलं एक आता यूज करण्यासाठी काढलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 10 स्क्रबर्स मला 24 रुपीजला भेटलेले आहेत. हे घेतलेलं आहे स्क्रबरचं. आणि हे आणखीन एक घेणार आहे. हे मला ह्याची क्वालिटी मला खूप आवडली. हे खूप छान आहे, म्हणजे क्वालिटी खूप छान आहे ह्याची. असं वाकल्याने हे वाकवत नाही. ह्याच्यामध्ये कोथिंबीर लावणार आहे मी. आणखीन एक घेणार आहे मी असं. हे बघा. आणि असे खूप छान दिसतात. असं आपल्याला म्हणजे वाटतं की अशा कुंड्यांपेक्षा ना हे असे खूप छान दिसतात. आणि याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे लावण्यासाठी तर हे एकदम परफेक्ट आहे. त्याच्यामुळे हे परचेस केलं मी. आणखीन एक असं घेणार आहे मी. तिथंच मी घेणार होते. तरी हे मला म्हणजे जवळच असं असतंच की बायकांचं आपल्याला प्रत्येक गोष्ट बघायची असते, त्याच्यावर विचार करायचा मग घ्यायचं. पण हे मला पुढं ढकलत होते, चल चल चल. नाहीतर मी तिथं 1-2 घंट्यात तर सहज लावलं असता. 15 आय थिंक अर्ध्या तासातच यांनी निपटवलं सगळं माझं तिथलं. हे घेतलं मी. हे आणखीन एक घेणार आहे मी. आणि हे बर्ड्स घेतले तर हे इयर क्लिनिंगचे आहेत. आणि हे किचनमध्ये लाकडाचं मेशोवर भेटतं, तसंच मी हे प्लास्टिकचं घेतलेलं आहे तात्पुरतं तरी. कारण हे 24 रुपीजच पडलं फक्त मला. आणि लाकडाचं पण आय थिंक काय तर मी 100 रुपीज 100 किंवा 110 रुपयाच्या आतमध्ये बघितलं होतं मेशोवरती. तर हे तात्पुरतं घेतलेलं आहे मी. दुसऱ्या कोणत्या कामासाठी पण हे येऊ शकतं. ह्याच्यामध्ये ऑइलचे आपलं जे ऑइलचं डिस्पेन्सर असतं ते ठेवता येतं. परत आपलं काही मसाल्याचे मिठाचे डबे वगैरे छोटे छोटे जे असतात ते याच्यावर ठेवता येतात किचनवर. त्याच्यामुळे घेतलं. आणि इथं किचन पण खूप छोटं आहे, तिकडे थोडं हे करून घेणार आहे मी. आणि हे वायपर घेतलेलं आहे. वायपर खराब झालं होतं माझं, त्यामुळे हे पण 24 रुपीजला. क्वालिटी खूप छान आहे याची, तुम्ही बघू शकता. जवळून दाखवते मी तुम्हाला. चांगली क्वालिटी आहे, म्हणजे असं वाकत अजिबात नाही. एकदम छान क्वालिटी आहे याची. आणि हे आईस रोलर घेतलेलं आहे. हे पण मला फक्त 24 रुपीजलाच भेटलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी ओपन करून. आईस रोलर सगळ्यांना माहितीच असेल. फेस आईस रोलर छान आहे क्वालिटी पण. म्हणजे असं काही नाही की 24 रुपयाचं सामान आहे म्हणजे क्वालिटी एकदम चीप. क्वालिटी छान आहे एकदम याची. त्याच्यामुळे मी हे परचेस केलेलं आहे. आणखीन तिथं भरपूर गोष्टी होत्या एक्सप्लोअर करण्यासारख्या. आणि हे कपडे वाळत घालण्यासाठी दोरी घेतलेली आहे. म्हणजे इथं आहे सध्या, पण ती थोडी खराब झाली आहे त्याच्यामुळे ही घेतली आहे. आणि हे टोपलं घेतलेलं आहे. हे पण फक्त 24 रुपीजलाच घेतलेलं आहे मी. आणि आता सध्या झालं तर एवढंच घेतलेलं आहे. एवढं पूर्ण जवळपास मला 400-450 रुपयेपर्यंत भेटलं. म्हणजे मला तर वाटलं की बरं भेटलं म्हणून. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असं जिथं कुठं असेल ना की कुठं सेल लागलाय काही, तर मी त्याच्याकडे हमखास लक्ष देते. कारण ह्या अशा उपयोगी गोष्टी तिथून भेटल्या ना मग एकदम कसं मन खुश होऊन जातं ना. तर आता सध्या तरी तयारी चालू केलेली नाही मी शिफ्टिंगसाठी. कारण 1 तारखेला माझा पेपर आहे, एक राहिलेला पेपर. तो ॲक्च्युली 12 तारखेलाच होता, बट परत तो पुढे गेला पेपर. त्याच्यामुळे मला डबल 31 तारखेला जावं लागणार आहे. तर त्यासाठी मी अजून काही काढलेलं नाही घरातलं. पण आता इतक्यात मला वाटते की अर्जंट म्हणजे एकदम नंतर अचानकच खूप गडबड होणार आहे सगळ्या कामांची असं वाटतंय मला. आणि होणारच आहे तसं. कारण आणखीन आम्ही काहीच इथलं हलवलेलं नाही, म्हणजे जसं आहे तसंच आहे सगळं. मला थोडीशी क्लिनिंग वगैरे करून जे सामान एकदम एकत्र करून ठेवायचं आहे, जे इकडं तिकडं पसरलेलं आहे ते. आणि तर मी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत जाईन. आणि आपल्या चॅनलवर असे छान छान व्हिडिओ येतात. तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्यासाठी एवढंच. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपवूया.